आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। 20 लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या मागणीची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक बऱ्याच दिवसापासून करत होते, अखेर त्याच संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य शासनाने घेतलेला आहे, ज्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांना, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। काय तो संपूर्ण आदेश आहे, कशा पद्धतीनं कोणत्या कर्मचाऱ्यांना कसा किती फायदा होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2019 पासून 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, परंतु तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाल्यामुळे 1 जानेवारी 16 ते 31 डिसेंबर 2018 या 3 वर्षाच्या काळाची जी काही थकबाकी आहे ती 5 समान हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला होता। परंतु मागील वर्षी देय असलेला 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा जो 5वा हप्ता होता तो या वर्षीच्या जून महिन्याच्या पगारासोबत, जून महिन्याच्या वेतनासोबत, जून महिन्याच्या पेन्शनसोबत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। आणि या शासन आदेशामध्ये स्पष्टच नमूद करण्यात आलेलं आहे की ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना GPF योजना लागू आहे अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता हा जून महिन्यामध्ये म्हणजे 1 जुलै 2024ला तो जमा होईल। या पद्धतीनं तो जून महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे। सोबतच जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता हा रोखीनं दिला जाणार आहे, म्हणजे जून महिन्याच्या पेन्शनसोबत दिला जाणार आहे। सोबतच ज्या कर्मचाऱ्यांना DCPS NPS ही योजना लागू आहे, म्हणजे ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर आहे, अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हा 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता हा रोखीनं दिला जाणार आहे, असा महत्त्वाचा शासन आदेश आहे। सोबतच हा मागील वर्षी म्हणजे 1 जुलै 2023 या दिवशी देय असल्याने या हप्त्यावर मागील वर्षी म्हणजे 1 जुलै 2023 पासनं व्याजसुद्धा मिळणार आहे, ज्यांच्या GPF खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना या शासन आदेशामुळे मोठा दिलासा मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।